शेमाचं चाललंय झाडायचं आणि माझं चाललंय पालामध्ये साडा टाकून घ्यायचं. कारण आता पंचम उद्या असल्यामुळं आदल्या दिवशी सगळी तयारी करायला लागते. कुठं चुलीला पोत्यारा, कुठं घरातलं आपलं पालातलं सारवान. तर सीमा मला म्हणली, आई मी घेते आकोर झाडून टाकते, तू पालातलं सारवून घे. परत मला पण मेंढरा का जायचं या. सीमाने आकोर गोळा केला, डीक बनवलं. आता एवढंच राहिलं झाडायचं. एवढा डीक करून त्या डिगावर नेऊन टाकीन. सारवायला लेंड्या भरपूर आणल्या तर गोळा करून. का तर आतलं आणि बाहेरचं सारवायचं म्हणल्यावर ना लेंड्या लय लागत्यात. तर अगदी एक टोपलं भरून आणलं या. हे जर जास्त दिवस असं नाही ना सारवलं तर मग तेटा येतो आणि तेट आलं की मग एकदम गार पडतं. आणि सारखं आपलं वरची वर सारवलं की मस्त असं कोरडं थंड राहतं आणि ऊब पण राहते त्याला. आणि लय दिवस झालं की मग गार पडतो जागा. मग 8 दिवसांनी 15 दिवसांनी, 15 दिवस नाही जाऊन देत, 8-10 दिवसांनी हे चालूच असतं. साडा टाकून घ्यायचं. जसा इथं वाडा आलाय तसा असा एक दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाऊस नाही असा नाही. कवा तरी येत नाही, एकदा तरी येतोयच. त्याच्यामुळे आतला तर जागा काय वाळलाच नाही मासू विकायचा. बाहेरचा तरी पाल्याचा जागा वाळलाय. जरा गव्हाचं दळण करायचंय. गहू पण दळायला द्यायचे ते. आपलं ताजं ताजं जरा पीठ दळून आणल्यावर बरं असतं. आणि मग पोळ्या पण चांगल्या येतात. इकडं गावा का म्हणजे गव्हाचं दळण असू द्या, पुढं हरभऱ्याची डाळ असू द्या. म्हणजे आपलं घरचा हरभरा असलं की जात्यावर दळायचं सणाच्या टायमाला. त्याची डाळ पाडून नीट करून मग त्याच्या पोळ्या बनवायच्या. कारण घरी साहित्य सगळं असल्यामुळं माणूस विकत आणत नाही. आता मला पण हरभरा गेलं जात्याने घरनं. जर बाजार नाही आणायचं आया गावलं तर मग म्हाताऱ्याच्या जात्यावर जाऊन डाळ मला दळायला लागन नंतर. मग नाही तर हे उरागल्यावर बघू मी विचारणार आहे, फोन करू त्यांना. आता पार 12 वाजले तर या. पण तसं 1-1-1.5 वाजता मेंढरा गेलं तरी मग शेळ्या चारायला न्यायला लागतात. कसं काय होतंय कुणाला आता. हे जर असा सणसूद काय आला तर आपली आणल्या दिवशी तयारी केलेली बरी असते. म्हणजे मग दुसऱ्या दिवस उरागत. काय जण पंचमीचा सण म्हणजे संध्याकाळचा करतात जास्त करून. कुणी सकाळचा करत, कुणी संध्याकाळचा पण करत. आता आमचं कसं काय टाइम गावून तसा बनवायला लागल. जरी सकाळचा जर संध्याकाळचा करायचा असता तर मग मी ज्या दिवशी सण आहे तिशी सकाळचं ही तयारी केली असती तरी जमलं असतं. पण कधी बनवायला बी भेटलं मग मेंढरा जायचं म्हणल्यावर मग नसतं भेटलं. मग आज वाईट थोडासा मेंढरा उठून गेले की लगेच सीमानी मला मदत करू लागली म्हणून ओरागलं खरं माझं. तिने 11चं काम आखय केलं. त्याच्यामुळं मग मी सारवायचं काम केलंय. तर नाही तर मग मला ते म्हणलं तर मग इथं आखा इलच गेला असता याच्यात. पुन्हा भांडी घासली सीमाने. मात्राने कोंबडी बसवाय टोपलं दिलेलं. आता ते मात्राला परत सारवून द्यायचं. आपल्याला येळाला दिलं ते. नाहीतर मग परत मोठ्या पाटीत बसवायला लागली असती. तर मात्र मला म्हणले हाय टोपलं नको पाटीत बसव. वार तर मायदाळ सुटलंय. आज वार म्हणजे त्या वाऱ्याला अंतच नाही. तिथं फडा 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 काबूल करतो या. सगळं सारून पालातलं घेतलं, बाहेरचं घेतलं. आता चुलीला पोत्याला देऊन घेते. आंधी व्हायच पुढं
असं पडलेली झालेली मातीने लिपून घेते या. चुलीला पोत्यारा सारखा द्यायला लागतो. आता आपलं स्वयंपाकी केला की सगळं खरकाटा मारकाटा सांडतच. चुलीतली राख मी काढली नाही, लय गरम राखी आणि वारं सुटलंय बाहेर. कुठं इसतो राख टाकाव निघून तो दुपन भीती वाटते म्हणून ती चुलीतच ठेवली तशीच. वारं म्हणजे असं माणसाला पळावतोय असं वारं सुटलंय. आता फडा 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 कागोतून बिगोतून करतो या. सगळं आता व्यवस्थित जिथले तिथं केलं. आता दुधाचा तांब्या आपला इथं ठेवला म्हणजे मग बियाच नाही त्याला, नाही तर साईडला ठेवल्यावर कोंबड्या बिंबड्या येतात, फटकार पळतात आपल्या. आपण आलो की गपकुनी मग गपकुनी दुधाच्या तांबे बिंब्याव जाते ना. काय काय जे उंच जागा आहे ते हडकाय लागलाय आणि जे लावणाचा जागा आहे ते अजून वालाचे. आता हिथं व्हायचं उंच आहे जरा ते लागलाय हडकायला वाळायला. मेंढ्या का आल्याच्या नंतर मी लगेच शेळ्या साईडला घेऊन आली. आता मला बी यायला लय उशीर झाला होता. मग त्यांना जरा पाणी आणि जेवण दिलं आणि मग मी लगेच शेळ्या घेऊन चारायला आली इकडं दर्यात. तर जवळ कोणाच्या मेंढ्या बी नाहीत शेळ्या बी नाही. आता हळूहळू मेंढरा का फिरवायला लागते ना आता मला, का तर लहान गव्या आल्या ते कोरोनात. त्याच्यामुळे भीती वाटते अशा नळकांडाने लपत लपत येईल. लय मोठी नळी आहे इथं, नळीला पाणी पण आहे खाली. आता शेळ्या इकडं कोरोनात चारा घेऊन आली मी. तर पाहुणं पण वाड्याव आता पर संध्याकाळी. हा कुठं आला तुम्ही? कसं का शोधित आला एवढ्या लांब आम्हाला? आम्ही मग 2 वर्ष झाले तुम्हाला शोधते कोकणापासून ना. नाही भेटलं दर्शन झालं झालं काय म्हणलं ताईला भेटायचं मला. मग काय आता पर कोरोनात मेंढर होती. हा आमची होय ना. पोरगी मोठी होय पोरग आहे माझं, ही पोरगी आहे. हे सगळे पोरच आहे. तुमचं माहेर पोंड का? होय. वाघजाईमुळे तर आम्हाला कळत येतंय तुम्ही. मग ते वाघजाई मंदिर शोधित आलं का तुम्ही? वाघजाईचं दर्शन घेतलं तुम्हाला भेटलो. मग काय तर हे लांबन म्हणजे बघित 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 आम्हाला हात करीत होती. पण आम्हाला कसं वाटलं की असते ना आपली हा देवाला आले असते. देवाला नाही तुम्हाला 2 वर्ष झालं मी शोधतोय. आम्ही माग आम्ही तुमच्या दिरा संग पण फोटो काढून आलो होतो. होय ना, त्यांची भेट झाली ना. भेटायचं होतं एकदा. माझं म्हणणं असं म्हणूनच आलो होतो बाई, तिचं दर्शन मोदींनी पण भेटू द्या आम्हाला. बरोबर आहे. मग देवीनेच भेट केली तुमची. देवा एवढं नाही बघाय पण तुम्हाला भेटायसाठी येतात भरपूर. बरोबर आहे. लय प्रयत्न करतात. नाही हाय हाय तुम्ही म्हणता ते खरं. एका जागेवर नाही जायचं गावात लोकांना. आता आम्ही विचार करा शोधित सकाळी मी तिकडे शोधलं नाही गावले मला. बाणायला बघायचंय. हा आणि मेंढराकडे आली घरचं उरकून आताच आली मी बी थोड्या वेळ झालं. हा हाय चालतात. भेटले त्याच्यात हेडीव आपल्याला काही नाही. मग काय बरोबर आहे. पण तुम्ही एवढ्या लांब भेटायला आला ना त्याच आम्हाला म्हणजे एक लय आनंद आहे. असं म्हणजे इतकं आमच्यासाठी नको नको पाया नका पडव. भेटले एवढं नाही नाही असं एवढं तुला भेटायचं नाही. ते ताईला आवडतं ते आणलं मी, बाकी काही नाही आणलं. ताई सागर कुठे? सागर हाय वाड्या हाय हाय. आता आमची पोरगी बी आली नका होत आहे नका. हा बारका बारका. बाबू काय नाव काय तुझं बा?
हिरो हा अथर्व बालाजी माने. होय नंबर घेतला बरीच गँग घेऊन आला तुम्ही हा नाही सगळे घरातले गोळा करून आणले भेटून यायचं म्हणलं बाळा तुझं नाव काय आहे नीट सांग नीट इकडं बघून राजवीर समीर बंडलकर सांग. मस्त मस्त ए, नंबर घे ना नंबर तुम्ही वय आता चालत कुठून आला नेमकं हा गाडी बिडी कुठं लावल्या तुमच्या गाडी काय आता तिकडे मागे डोंगरावर गाडी आहे. तेच नाही तर गाडी येऊ शकत हा नाही, गाडी नाही ससवाऱ्यात का हा पण बरं ते माहितच नाही मला कुठे ससवारात ते काय ताई इकडे वर इकडे हा वर का? टेकड दिसतं का त्याच्या पण तिकडे गाडी पार गावता गावता नाही आणली आम्ही मग काय तिथपर्यंत आणली तिथून पुढे पाय पाय आलो आम्ही गाडी लावून तिथून मग काय बरोबर आहे चला ताई येऊ चला मग जा या मग आज होतं काहीतरी एवढं तुम्हाला वाघ जाय देवीने तिथं आणलं नाहीतर मी आहे ना काल मी का नव्हती आली आज आली आहे. चला ताई हा चला चला या मग चला मग. हा या जा सावकाश जा आ- फोन करा पण हा करीन नक्की करीन पोरीचा नंबर दिला हा चालेल चालेल शेळ्या चांगल्या फुगवून मी वर आणल्या तर आता कोरोनात ना आणि मेंढर बी वरला कोण येते तर आता दिवस पण थोडासाच राहिला या मी सरपणाचं वजन काढलंय त्या तिकडं मोर नेऊन ठेवलंय जाताना न्यायला लागन मला आता शेळ्या मिंड्यात घालावते जायला लागन मोर आल्या होय मिंड्या शेळ्या तुमचा आवाज ऐकून तिकडं आल्या होत्या परत गोळावून तुमचा आवाज ऐकलं शेळ्याने निघल्या होत्या तुमच्याकडे मेंढरात त्या वाटच बघित होत्या हा शेळ्या कुठपर्यंत नेले होते? शेळ्या बरं वाघ जाईपर्यंत नेलत्या वाघ जायच्या टेकाडा न खाली उतरावल्या मग तशा तिकून चारून आणल्या मिठ्या कोणाक गेलत्या ते पाच गेलं पुढे आहे बरोबर. चराय होतं का चांगलं बरोबर. पाव चळ की घालती जोरात लय गार लागतंय आता त्या चळकमुळं मेंढ्या बोलावल्या की बरोबर वरच्या माग आल्या मोर वरच्या मोर गेलेल्या माघार फिरल्या परत ह्या वाटत नाही यायला सगळ्याच्या माग जाऊ होय. चला गुढी गाडव गोळा करायला लागतात काटा कसा टोचत नाही या शेळ्यांना आपला दाखा लागला तरी काटा शिरतो या बोराटीचा वाथा काटा असतात लय शेळ्या कणाकण खात्यात निघाले रे बा नाही. जा तिथं काय मग आता उशीर होईल परत जा गुढी बरं आता काय गोडी तुला न्यायची ते परत हा ना घरी स्वयंपाकाचं पण मग काय जाडलोट करायला आता लागते घेऊन आता मी. या मग लहान घ्या मांजराव द्या ठेवा मागा हा हा वा. वाघ्याला राम द्यायचं वाघ्या काय करतो मी मोरे गेली की येतो मागणं काय केलं? हवा ना आता एवढं ह्या गाठाला लागते ना त्या साईडने मग डोंगरा गेल्या मग गाठ होतात. मी कांच्या गाठाने जाऊ हा? आता या ह्या वय देऊ गाठाने. बिऊ गाठी घेऊ लय व चढ लागतोय त्याला वज आहे सरपणाचा मोरे आता नेहमी अर्ध्यात नेतीन गोड्याला वाटाया घातल्या गोड्यापाशी ठेवतीन गोड्यापासून मोर सरपण जाग्यावर ठेवतीन मोर जाते गुढी वाढत्यात एकामेकाला आठ सराने दाबा आवायचा लहान गा बेनगा दावण मागून कुरणात लहान गयत कुरणात आपा हरवळ्या देत होत मगाशी हा मी शेळ्या आणल्या गोळा करून मग मला वाटलं बिया त्या चांगला म्हणलं झाडात ना लपत लपत आला तर दिसायचा नाही आली मोर मग शेळ्या घेऊन गोळा करून सरपण होत व्हायच बोलवा त्याला बोलवा वाघ्या मोर दाटून येतो माझ्या बरं कळवंडी करा तिथं कुत्र्या बरं छत्री तुमच्या पाशी आहे ना विसरून राहीन कुठं ठेवली तर हो लय जोरात चढी बाय डोक्यावर घसारतोय कागद
आता आले या परीक्षेला. मी आले वाघ्या पण माझ्यासोबत आलाय. वाघ्या नाही थांबला मेंढरा. बरं ते बिराडावर राहिला तरी तसाच करतो. मी राहिले की बिराडावर थांबतोय. सकाळचा मोरा आल्या आणि करतोय परत माघार येतोय. आणि मग परत माझ्यासोबत मिंड्याकडे येतोय. डोक्यावरला कागद घसारतोय. आता गुढी नेमकी कुठं दिसत्यात काय जण का पांगल्यात या. सकाळी 2 दुईक होती. मग आता तशीच आहे तर का झाल्या तर एका जाग्यावर का झाल्या तर 4 जाग्यावर 4 काय माहीत. निघाले आता गुढी घेऊन तिन्ही पण. एक येतोय मागणं पळत. 4 वड्याचं काय जमाना. दररोज आपल्या 2 टाईम कामच आहे आणि करावाच लागतंय. दिवसभर आपले चारते आता पाटांगणारा तिकडं. संध्याकाळची सकाळची नेऊन घालवायची. संध्याकाळची फक्त येताना घेऊन यायचं. दोन हातात घेतल्या आणि एकाला सांगड मागं बांधली या मल्हारला. मल्हार हातात घेतला की ओढ घेतो या. त्याला लागली आता सवय मागं चालायची घोड्यांच्या. त्याची दोरी लुळती म्हणतं. सोडा सोडा सोडा. सकाळी गेली अशीच गाय गाय. नंतर काय दिवस सकाळच्या पण गोळा केला. सगळी गोडी बांधून घेतली तिन्ही पण. ढवळा गोडा बी तिकून येतोय वाट उतारतोय खाली डोंगरावनं. तर ते आला की त्याला लगेच बांधायचा आहे. काय चाललंय रे बा? भाकरी केल्या होय तू? झाले बी वय. चांगलं काम केलं बाळाने. ते बघूले बघित काय केलं. सीमाने मस्तच मदत केली मला. लवकर चूल पेटवली होती होय. मला तर उशीर झाला गोडीने. मग गोळा करता करता सीमाने तर भाकरीन बिकरीन करून ठेवल्या. सारावले तर वाळलं ना मस्त बा. चांगलं आता खडखडीत वाळलं. आणि पाला आल्या आल्या उप पण चांगली येते. मिंड्या बी आल्या वाटतं. मिंड्या मी संगत म्हणायचं होतं काय. आल्या मिंड्या. करड चांगली पियत येते. परती गाय ते आपलं कोकर पाचते येऊन. एक तर मागून प्यायला लागला काय. हा ते तिचं आहे काय. ते जर भाव चालते इकडे तिकडे पळते. होय. हा ना ना दुसरं. हा 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 काय घेणार आहे. चांगलं चारले ना मिंड्या.
रान शेंड्याला नेलत्या का काय ग बाई ह्याला घेतलं का नाही आईनी एक पिर आणि एक राहिलं काय घाला शिरा आता दरवाजा ना याला पेड म्हणायचं पाणी वस्त्र जरा आता गडी भरणे व्हायचं मग परत लागायचं कामाला पोखरी पाज आहे दूध काढा आहे इंजेक्शन मारायची इंजेक्शन मारायचे पुन्हा त्यांना बरंच काय काय आता आपला धंदाचे म्हणल्यावर काय धंदाचे होते आपला हा शेतकऱ्याचा कसा शेतातला धंदा असतो तसा शेव पण आपला आहे ना धंदा आज तुला सबस्क्रायबर कुठला आलं भेटाय लय लांब चालतं तिकडं वाघोलीचं होय केसनत वाघोली देवाच्या पाया पडायला आलती का हा देवाच्या पाया देवाच्या पाया पडायला म्हणजे ते आपू देव वाघ जाय मंदिरामध्ये पाया पडायला जायचो ना हा जातो तिकडे गेले त्याच्यामुळे ती म्हणली की कुठंतरी हिथंच भेटते ना आपल्याला असं हा मग म्हणले नाही गाव तिथं मंदिरात तरी पाया पडून येऊ आपण देवीच्या त्या मग त्यांचं ते पाहू नव्हतं पोंड्यात मग त्या एक जणाचं म्हणजे एका ताईचं मायार आहे पोंडे मग त्यांच्यावरनं ती ओळख निघत मग तेव्हा ताई म्हणल्या आमच्या वडिलाच्या तिथंच आहेत ते पोंड्या गाव ते वाघजाई मंदिर मग त्याच्या ह्याच्यावर आले ते दर्शन घेतलं मग ती भेट झाली का मग काय भारी काम झालं त्यांचं हा बरेच जण होते 5-6 जण होते 7-8 जण होते म्हणजे तशी बारकी पोरण बिरण होती वाव आ कोणाला मला काय म्हणते मावशी बोलावते हाक मारतात चला मग चहा पाणी प्यायला काय